लोकसभेच्या 5व्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे आणि यावरून अनेक वाद निर्माण झालेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी आमदार संजय शिरसाट आहेत। सर, खरं तर 5व्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे। खास करून मुंबई ठाणे परिसराकडे जे आहे ते प्रत्येकाचं लक्ष होतं। मात्र याच ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मतदार आहेत त्या ठिकाणी वोटिंग स्लो झालं असल्याचा आरोप खुद्द उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। एका अर्थानं कालचे जे वोटिंग आहे स्लो झालेलं आहे काही ठिकाणी, हे निश्चित मी मान्य करतो। पण स्लो होण्याची काही कारणं आहेत आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण आग्रही होतो की मतदान वाढलं पाहिजे। जेवढं मतदान वाढेल तेवढा बेनिफिट आम्हाला होता, परंतु त्यांनी जे काही कारणं दाखवलेली तो एका अर्थाने त्यांचा पराभव त्यांनी मान्य केलेला आहे। आता पराभव मान्य करताना मग कारणं काय आहेत, तर वोटिंग स्लो झालं। तुम्हाला एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांनी चोक्कलिंगम काय निवडणूक आयुक्त आहेत त्यांना पत्र दिलं की निवडणुकीमध्ये आपले जे अधिकारी बसलेले त्यांच्याकडून वोटिंग फास्ट कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करावेत। स्वतः CM साहेब काल जर पाहिलं तर अनेक ठिकाणी स्वतः CM साहेब फिरत होते, म्हणजे मतदारसंघ किंवा असं म्हणून नाही तर प्रत्येक ठिकाणी कुणाला काय अडचणी आहेत का, कोणी आणखीन काही लेट होतं आहे का। अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं की लोकांना त्या स्टाफला सुद्धा पाण्याची सुद्धा बॉटल नव्हती त्यांच्याकडे, जे बसलेले होते कर्मचारी ते सुस्तावलेले काही ठिकाणी दिसले, त्यांना पाणी देण्याचं सुद्धा काम केलं की वोटिंग फास्ट करा। बाहेर जे लोक होते त्या लोकांना सुद्धा साहेब बोलत होते की तुम्ही थोडंसं स्पीडली आपण वोटिंग करून घेऊ, थोडंसं थांबा, होतंय करतोय। ह्याचा मागचा उद्देश होता की वोटिंग जेवढी जास्त होईल लोकांना मतदान करण्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे। ते कुणाला करतायत, ह्याला करतायत का त्याला करतायत, यापेक्षा मतदान करतायत याला महत्त्व होतं। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये प्रत्येकाने सहभागी होणं ही जी मोदी साहेबांची इच्छा होती ती कुठेतरी पूर्ण पण झाली पाहिजे। लोकांनी वाटलं पाहिजे की नाही, मी ज्याला निवडून देतोय त्याच्यामध्ये माझा सहभाग आहे, आणि म्हणून असे आरोप करणं चुकीचे आहेत। तुमची वोटिंग होती म्हणजे कसं काय, तुम्हाला कसं कळतं की हा माणूस मला वोट करणार आहे, असं नसतं। वोटर हा जागरूक असतो, तो त्याचं वोट कधी सांगतच सुद्धा नाही मी कुणाला वोट केलं आहे म्हणून। तुम्ही कधी इंटरव्ह्यू घ्या, विचारा कोणाला मतदान केलं, तर नाही, मी माझं मतदान गुप्त आहे, मी तुम्हाला सांगणार नाही। म्हणून तुम्ही हे सांगणं की आमचे वोटर होते, अरे ते आमची पण होते ना। म्हणून ह्या बेसवर कधीही तुम्ही अंदाज लावू शकत नाही। परंतु एक आहे, याचा अर्थ 4:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपला पराभव मान्य करणं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे। पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या ठिकाणी खरं तर मूळ शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला मानणारा जो शिवसैनिक होतो तो कुठेतरी नाराज होता, आणि त्यांनी असा आरोप केलेला आहे की त्या ठिकाणी वोटिंग स्लो आहे, त्या ठिकाणी एका तासात फक्त 11 जणच वोटिंग करू शकली, इतक्या स्लो प्रमाणात हे वोटिंग होतंय। नाही, असं काही झालेलं नाही आहे। शिवसैनिक आम्ही पण आहोत ना, पण आम्ही काय त्यांना मानतो असातला काही भाग नाही ना। आम्हालाही वाटतं वोटिंग हे झालंच पाहिजे। प्रत्येकजण वोटिंग करण्याच्या अपेक्षेने बाहेर पडलेला होता। मुंबईसारख्या ठिकाणी थोडं वोटिंग स्लो होतं किंवा लोक काही ठिकाणी कमी प्रमाणात जातात, हे सत्य आहे। परंतु तरीही आपण 6च्या नंतर जेवढे काही वोटर्स असतील त्यांच्याकडून वोटिंग करून घेण्याचं काम केलेलं आहे। एक निश्चित आहे, काही ठिकाणी स्लो वोटिंग होण्यामागे तिथलचा अपुरा प्रशिक्षक वर्ग हा सुद्धा कारणीभूत आहे। त्याचा फटका त्यांनाही बसू शकतो, आम्हालाही बसू शकतो, सांगता येत नाही। परंतु आता हे थोडंसं मलाही वाटतं की एका बूथवर एक मशीन ऐवजी जर 2 मशीन असतं, 4च्या ऐवजी जर 8 लोक असते तर हे वोटिंग थोडं स्पीडने निघालं असतं। आम्ही आरोप करण्याच्या भानगडीत पडत नाही, तर आम्ही वोटिंग कसं जास्त प्रमाणात होईल याची ही आम्ही काळजी घेतो। आणि म्हणून उद्याचा जरी आमचा विजय असला तर त्या विजयामध्ये ह्या सूचना आम्ही आजच करतोय की पुढचं जरी इलेक्शन असलं तर ह्या सगळ्या चुका ज्या झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त केल्या पाहिजेत। मुख्यमंत्र्यांनी पण स्ट्रिक्टली आदेश दिले आहेत की या सगळ्या प्रकरणासंदर्भात नेमकं काय झालं आहे या संदर्भात आदेश मुख्यमंत्र्यांनीही दिलेत। तेच आहे ना, आमची भूमिकाच ती आहे हो। आमची भूमिका ही नाही आहे, आम्ही कोत्या मनाचे नाहीत। यांचं कसं हारायला लागलं तर भाई तो ये तो गेम ही गलत खेळे थे, वो हॅम्पर ही गलत था असं जे म्हणतात ना, तशातला हा प्रकार आहे। काय त्याला मॅनेज केलेली मॅच आहे असं नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत, काय झाले गडबडी त्याचं सगळं चौकशी करा। नेमले त्यांनी अधिकारी, CS ला सांगितले चला चौकशी करा, सांगा कुठं काय झालं, तर कुठं कमी पडले तुम्ही, हे सांगणारं मुख्यमंत्री धाडसवान आहे ना। म्हणजे याचा अर्थ सुद्धा त्यांनी सुद्धा हे केलेलं ना, काही ठिकाणचे स्लो झालं तर त्याची कारणं आम्हाला कळाली पाहिजेत।
पण या स्लो वोटिंगमुळे जे आहे ते सध्या राजकारणामध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये तू मैं बघायला मिळते. आम्ही तू माय नाही करत, आम्ही जनतेवर सोडतो. त्यांना जे काही योग्य वाटलं तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांना जे वाटलं तर त्या ठिकाणी त्यांनी मतदान केलेलं आहे. विजय होईल का पराजय आम्हाला दोन्ही मान्य आहेत. आम्ही हे म्हणणार नाही की ह्याच्यामुळं झालं का त्याच्यामुळं झालं. जे झालंय झालंय, जे होईल ते होईल. आणि म्हणून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं, एकमेकाला चुकीचं बोलणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. आपण मेहनत करा, आपण लोकांची कामं करा, कामातून लोकांना उत्तर द्या. किती शिव्या देणार, किती टिप्पणी करणार. हे निवडणूक अशी झाली की ही राजकीय म्हणजे देश पातळीवर तर विषयच नाही, परंतु तो कसा नालायक आणि हा कसा चांगला यावरच ही निवडणूक झाली. वैयक्तिक माणसावर आरोप प्रत्यारोप करून देशाचं भलं होत नसतं. लोकसभेची निवडणूक आहे, ही तर कॉर्पोरेशन लढवल्यासारखी झाली. म्हणून आता काही लोकांना त्याचा याच्यापासून बोध घेतला पाहिजे की आपण जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, वैयक्तिक पातळीवर जाऊ नका. हा कमीत कमी संदेश त्यांनी घेतला पाहिजे. एकूण 4 टप्प्यांचं जे वोटिंग आपण बघितलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वोटिंग झालेलं बघायला मिळालं. पण 5व्या टप्प्यामध्ये मुंबईमध्ये जे आहे ते अतिशय कमी वोटिंग झालं. पण या कमी वोटिंगला नेमकं कारणीभूत काय असू शकतं, कोण असू शकतं? आता तुम्ही हा विषय पहिले कधीच काढलेला नाही. म्हणजे 42 जागा एकीकडे आणि 6 जागा एकीकडे. 6 जागेमध्ये काय झालं, कसं झालं, काय झालं, कसं झालं याच्यावर चर्चा होती. 42 जागेवर का नाही झाली? 48 जागा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला कशात इंटरेस्ट होता? 42 जागेमध्ये इंटरेस्ट नव्हता का? 6 जागेत होता का? म्हणून जशी यांना कॉर्पोरेशनमध्ये इंटरेस्ट आहे ना, महाराष्ट्राचं वाटोळ जरी चालेल, परंतु मुंबई कॉर्पोरेशन आमची पाहिजे, आम्हाला मुंबईमध्ये इंटरेस्ट आहे. हे झालं याचं स्वतःचा स्वार्थ साधणं. हा महाराष्ट्र माझा आहे असं म्हणायची धाडस यांच्यात राहिलेलं नाही. मुंबईची कॉर्पोरेशन माझी ही जाता कामा नये, हा त्याचा मागचा संदेश आहे त्यांचा. संजयजी, एक दुसरा असा विषय आहे की ज्या पद्धतीनं पुण्याला हिट अँड रन प्रकरण बघायला मिळालं होतं, त्याच्यासाठी खरं तर पुण्याचे अजित पवार गटाचे जे आमदार आहेत टिंगरे यांचंही नाव पुढे येतं आहे. त्यांच्याही विरोधात जे आहे ते सध्या वक्तव्य केली जात आहेत की त्यांनी पाठिंबा जो आहे तो दर्शवला, तत्काळ त्या ठिकाणी धावून गेले, त्या आरोपी त्या ठिकाणी होता, त्यांच्यासाठी काही मदत केली असल्याचा आरोप त्यांच्यावर सध्या केला जातोय. कसं बघता एकूण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे? हे बघा, या प्रकरणाला तुम्ही राजकीय रंग देऊ नका. जो अग्रवालच्या ज्या मुलाने जे काही ज्या बेधोंदीमध्ये ज्या मस्तीमध्ये गाड्या चालवलेली, ज्यांच्यामुळं 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, याला राजकीय रंग देऊ नका. तो कोणी असेल, राजकीय पक्षाचा कोणताही नेता त्यात इन्व्हॉल्व असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. हे मत आमचं आहे. आम्ही हे नाही बोलणार कधी याला वाचवलं आणि त्याला वाचवलं. अरे 2 लोकांचे जीव गेलेत. पैशाची मस्ती, तुमची असलेली स्टेटसची मस्ती तुम्हाला जी आहे ना, ती कधीतरी उतरली पाहिजे ना. सर्वसामान्य रस्त्यावर चालणारा माणूस काय माणूस नाही आहे, त्याला तुम्ही असं काय कचरा समजता? म्हणून अशा लोकांना कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे. वाटेल त्या प्रकारात किती लांबपर्यंत जरी गेलं तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. वाटेल ते कायद्याचं अंमलबजावणी करताना कुणाची पर्वा केली नाही पाहिजे, कोणी असेल तो. आणि याला राजकीय रंग देऊ नका. मी स्वतः मागणी करतो की त्याची चौकशी कसून करा. SIT BIT CBI काय टाकायचं टाका, परंतु उद्या एखादा मस्तवाल पोरगा असा कोणाला चिरडेल तर त्याचे परिणाम काय होतात हे महाराष्ट्राला समजले पाहिजे. संजयजी, पण या प्रकरणामध्ये जे प्रशासन होतं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जसं बघायला गेलं तर आपण बार बंद होते तरी पण तो त्या ठिकाणी आपल्या मित्रांबरोबर पार्टी करताना दिसून आला. त्याच्यानंतर गाडी नवीन होती पण नंबर प्लेट नव्हते. परत जे RTO जे अधिकारी आहेत त्यांनी कारवाई का नाही केली, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्याच्यामुळे एकूणच या सगळ्या कारभारासंदर्भात देखील इन्क्वायरी होणं गरजेचं आहे. मस्ती, फक्त पैशाची मस्ती, मस्तवालपणा माजलेले आहेत ना. मी मोठ्या बापाचा मुलगा, माझं काहीच होणार नाही, कोणीच काही करू शकणार नाही, ही जी मस्ती ना ही उतरली पाहिजे. कोणत्या आधारावर? आपण जर एखादा सिग्नल जरी तोडला तर आपल्याला पनिशमेंट होते, आपल्याला पावती येते, आणि साले असे काही करू शकतात. म्हणजे कॉमन माणसासाठी कायदा आहे, या मस्तवाल लोकांसाठी नाही आहे. यांना पहिली शिक्षा झाली पाहिजे. कॉमन माणसाला तो तर बिचारा तुमची पावती फाडल्यावर पैसे भरतो, यांचं काय करणार तुम्ही? यांना धडा शिकवला पाहिजे निश्चित.
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की या ठिकाणी संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केले आहे की पुणे प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचं खरं तर हे प्रकरण उभं राहिलेलं बघायला मिळालं होतं, या एकूणच आरोपीला जी आहे ती कठोरातली कठोर कारवाई जी आहे ती त्याच्यावर करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावरही कारवाई होणं अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त 5व्या टप्प्याचं जे मतदान झालेलं आहे, या मतदानामध्ये ज्या पद्धतीनं उशिरा मतदान झालेलं आहे, हे नेमकं का झालं या संदर्भात जी आहे ती कारवाई होणं गरजेचं आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही ॲक्शन जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे, असं देखील या ठिकाणी जे आहे ते व्यक्त करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन अरविंदसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.